शेतकरी मित्रांनो नमस्कार। तुम्ही पाहिलं असेल की ग्रामीण भागात शेतरस्त्यावरून मोठमोठे वाद निर्माण होतात आणि आता यावरच तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। जर तुमचा शेतरस्ता कोणी अडवला असेल तर अशांचा आता आधार कार्ड ब्लॉक करण्यात येणार आहे। एवढंच नाही तर त्यांना मिळत असणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ देखील बंद करण्यात येणार आहे। हा मोठा निर्णय, कठोर निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या निर्णयात अजून कोणत्या बाबी समाविष्ट आहेत त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहतात आपल्या मराठी माणसाचं ऑनलाईन मराठी हे चॅनल। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतरस्ता हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी आता ही काळाची गरज झालेली आहे। परंतु ग्रामीण भागात शेतीच्या वादातून रस्ता अडवल्याचे प्रकार समोर येतात आणि यावरच तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे। आता जर कुणी शेतरस्ता अडवला तर सरकारी योजनांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। त्याशिवाय फार्मर आयडी आणि आधार कार्ड देखील ब्लॉक केले जाणार आहे। राज्य सरकारकडून यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच यामधील अडथळे दूर करण्यासाठी नवीन आणि सुधारित GR देखील जारी करण्यात आला आहे। या नवीन निर्णयामुळे आता शेतरस्ते अडवणारे किंवा सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ दंडच होणार नाही, तर त्यांना पुढील 5 वर्षासाठी सरकारच्या सर्व योजनांपासून अपात्र राहावे लागणार आहे किंवा त्यांना वंचित राहावे लागणार आहे। मंडळी, गाव नकाशावर असलेल्या किंवा सरकारी जागेतील रस्त्यावर कोणी अतिक्रमण केले असेल तर तहसीलदार त्यांना 7 दिवसात अतिक्रमण काढण्याची नोटीस देतील। नोटिसीनंतर देखील संबंधित व्यक्तीने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही तर तहसीलदार स्वतः ते अतिक्रमण काढून टाकेल। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जे लोक रस्त्याचे नुकसान करतील किंवा रस्ता अडवतील त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी ब्लॉक केले जाणार आहे। 5 वर्षासाठी हे ब्लॉक केले जातील। त्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ किंवा कोणतीही शासकीय मदत मिळण्यासाठी ते 5 वर्षासाठी अपात्र ठरवले जातील। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही। जे शेतकरी स्वतःहून जमीन देतील त्यांना नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र करून देणे अनिवार्य असणार आहे। हे दानपत्र शासनाच्या नावे होत असल्याने त्यावर लागणारे जे काही मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी हे देखील पूर्णपणे माफ असेल। या जमिनीची नोंद संबंधित शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर किंवा सातबारा उतार्यावर घेतली जाईल आणि एकदा दिलेली जमीन शेतकऱ्यांना पुन्हा परत मागता येणार नाही आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा आणि कठोर निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे। ग्रामीण भागात शेतरस्त्यावरून मोठमोठे वाद निर्माण होत असतात आणि यावरच तोडगा काढण्यासाठी सरकारने आता हा निर्णय घेतला आहे। सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि यावरती तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।